पहिलीपासून हिंदी शिकवण्याला ठाकरे बंधूंनी कडाडून विरोध केला होता। दरम्यान यानंतर राज्य सरकारनं माघार घेत हिंदी भाषेचे दोन्ही GR रद्द केलेत। मात्र तरीही ठाकरे बंधू 5 जुलैला एकत्र येणार आहेत। 5 जुलैला ठाकरे बंधूंकडून विजय मेळावा घेण्यात येणार आहे। तर हिंदी भाषेच्या GR वरून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये चांगली जुंपली आहे। या संदर्भातील सविस्तर रिपोर्ट आपण पाहणार आहोत आणि यासह राज्यातील इतर घडामोडींचा सविस्तर आढावा स्टोरी ऑफ द डे या खास बातमीपत्रात आपण घेणार आहोत। हिंदी भाषेचा GR रद्द केल्यानंतरही दोन्ही ठाकरे एकत्र येणार आहेत आणि ठाकरे बंधू 5 जुलैला विजयी जल्लोष साजरा करण्यासाठी एकजूट होणार आहेत। दरम्यान या मेळाव्यांसाठी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून जागेची पाहणी देखील करण्यात येते आहे। मात्र दुसरीकडे ठाकरेंच्या या विजयी जल्लोषावर सत्ताधाऱ्यांकडून टीकास्त्र डागण्यात आलंय। समजा मी एखादा निर्णय घेतला आणि 2 भावांना एकत्रित द्यायचं आहे तर मी काय असा GR काढलाय 2 भावांनी एकत्रित येऊ नये? 5 तारखेला विजयोत्सव हा साजरा करणारच। स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी मनसेची आवश्यकता काही लोकांना लागायला लागलेली आहे। ज्यावेळेला आदित्य ठाकरे उभे राहिले वरळीमध्ये त्यावेळेला राज ठाकरेंनी आपला उमेदवार दिला नाही, परंतु अमितजी मात्र उभे राहिले त्यावेळेला शिवसेनेने आपला उभाटाने आपला उमेदवार दिला। हिंदी भाषेचा GR रद्द केल्यानंतर विजय जल्लोषासाठी ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत। पहिलीपासून हिंदी शिकवण्याला ठाकरे बंधूंनी कडाडून विरोध केला होता। 5 जुलैला हिंदी विरोधात मोर्चा काढण्याची हाक देखील ठाकरे बंधूंकडून देण्यात आली होती। मात्र त्याआधीच राज्य सरकारकडून हिंदी भाषेसंदर्भातले दोन्ही GR रद्द करण्यात आले। GR रद्द केल्यानंतर ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द होणार अशी चर्चा होती। मात्र 5 जुलैला ठाकरे बंधू आता विजयी मेळावा घेणार आहेत। त्यामुळे या विजयी मेळाव्यात ठाकरे बंधू जवळपास 2 दशकानंतर एकाच फ्रेम मध्ये दिसणार आहेत। 5 तारखेला विजयोत्सव हा साजरा करणारच आम्ही सगळ्यांशी बोलतो आहोत। ज्याप्रमाणे आंदोलनात सगळे पक्षभेद विसरून आमच्यासह एकत्र उतरले होते तीच एकजूट आपल्याला विजयोत्सवामध्ये दाखवण्याची आवश्यकता आहे की जेणेकरून या सरकारचा एक कुटील डाव होता की पहिलं मराठी अमराठी करायचं, मराठी भाषिकांमध्ये फूट पडायची। आता मराठी भाषिकांमध्ये फूट पडत नाही, मराठी अमराठीवाद होत नाही हे बघितल्यानंतर मराठी माणूस एक येऊ नये म्हणून आता हा GR त्यांना रद्द करावा लागलेला आहे। हा जो निर्णय आला त्याच्यानंतर संजय राऊतांचा मला फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला काय करायचं पुढे। म्हटलं आपल्याला मोर्चा तर रद्द करायला लागेल आता। तर त्यांनी म्हणाले की आपण एक विजयी मेळावा आपण घ्यायला पाहिजे। म्हटलं घेऊया। म्हणाले मग 5 तारखेला आपण जाहीर केले तर 5 तारखेला घेऊया का? म्हटलं 5 तारखेला घेता येईल। म्हटलं आत्ता काही ठिकाण बिकाण जाहीर करू नका। म्हटलं मी माझ्या लोकांची पहिल्यांदा बोलीन, चर्चा करीन आणि चर्चा केल्यानंतर म्हटलं मग आपण एकत्र मिळून ठरवू आणि मग त्याच्यानंतर बघू आपण 5 तारखेला काय करायचं ते। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेकडून आधीच 5 जुलैच्या मोर्चासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती। मात्र GR रद्द झाल्यानंतर मोर्चाचं रूपांतर विजयी मोर्चात करण्याचं दोन्ही पक्षांकडून ठरवण्यात आलंय। त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये चर्चा झाल्यानंतर विजयी मेळाव्याचं ठिकाण ठरवण्यात येणार आहे। 5 जुलैच्या मोर्चाची तयारी ही सुरू झाली होती। राज ठाकरे यांनी त्यासाठी त्यांच्या 2 नेत्यांची नेमणूक केली होती समन्वयासाठी। आमच्याकडून सुद्धा आम्ही 2 नेत्यांची नेमणूक केली होती आणि त्या दृष्टीनं तयारी सुरू असतानाच काल सरकारनं हा निर्णय मागे घेतला। पण 5 जुलैच्या मोर्चाची तयारी दोन्ही बाजूंनी पूर्ण झालेली आहे। आता हा जो फोर्स तयार होणार होता मराठीचा त्याचं काय करायचं, तर त्याचं रूपांतर विजयी जल्लोषात करावं अशा भूमिका दोन्ही बाजूनी आहेत। म्हणजे राज ठाकरे यांच्याकडून सुद्धा आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून सुद्धा आहेत। 5 तारखेला जो मेळावा होणार तो विजयी मेळावा असणार आहे। त्या संदर्भात सर्व जे पक्षांनी या भूमिकेला पाठिंबा दिला आहे सर्व पक्षांची साधक बाधक चर्चा होऊन त्याबाबत निर्णय होईल कुठे घ्यायचं काय होतं आणि ते 2 दिवसांनी ते जाहीर केलं जाईल। परंतु एक गोष्ट नक्की मी सांगतो, आमच्या पक्षाला जे हिणवलं जातं की तुमच्याकडे एकही आमदार नाही आहे आणि एकही आमदार नसणारा पक्ष एवढं मोठं मॅन्डेट असलेल्या सरकारला झुकवतो हे सिद्ध झालंय। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास आनंदच होणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा कुठलाही GR मी काढला नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी टोला देखील लगावला। मला अतिशय आनंद आहे जर ते एकत्रित येत असतील तर त्यांनी जरूर एकत्रित यावं। मला असं वाटतं की समजा मी एखादा निर्णय घेतला आणि 2 भावांना एकत्रित द्यायचं आहे
तर मी काय असा जी आर काढलाय 2 भावांनी एकत्रित येऊ नये असा तर जी आर काही मी काढलेला नाही. आदित्य ठाकरेंनी विजय जल्लोषात सहभागी होण्यासाठी मराठी माणसांना आवाहन केलं. दरम्यान यावेळी हिंदीवरून आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर टीकास्त्र डागलंय. शिंदेच्या शिवसेनेकडून ठाकरेंवर पलटवार करण्यात आलाय. अमित ठाकरेंसमोर उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिला होता, हे राज ठाकरेंनी विसरू नये असं विधान दीपक केसरकरांनी केलंय. बघा, एक महत्वाची गोष्ट आहे की ही जी एकजूट आहे 5 तारखेला दिसणार होती आणि तीच एकजूट दिसावी. महाराष्ट्राची ताकद काय आहे, शक्ती काय आहे ही आमची खरोखर इच्छा आहे. आणि काल आपण पाहिलं असेल जनता देखील जे सोशल मीडियावर व्यक्त होत आहे ती हेच बोलत आहे की मोर्चा असेल की विजयाचा मोर्चा असेल हे सगळ्यांनी एकत्र येऊन, अर्थात त्याच्यात बनसे देखील आहे आमच्यासोबत, त्यांनी येऊन करावा. कारण महाराष्ट्राची शक्ती ही दिल्लीला दिसली पाहिजे. आले तर आनंद आहे. बघा, शेवटी कुटुंब आहे, वेगवेगळं राहू नये असं आमचं सुद्धा मत आहे. परंतु ज्या वेळेला आदित्य ठाकरे उभे राहिले वरळीमध्ये त्यावेळेला राज ठाकरेंनी आपला उमेदवार दिला नाही. परंतु अमितजी मात्र उभे राहिले त्यावेळेला शिवसेनेने आपला उभाटाने आपला उमेदवार दिला. बघा, त्यांनी कसं वागावं हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही राजसाहेबांच्याबद्दल बोलू शकतो की मराठीचं नेहमी त्यांनी पाठपुरावा केलेला आहे, मराठीसाठी लढे दिलेले आहेत. विजय जल्लोषावर बोलताना संजय राऊतांनी ठाकरे बंधूंच्या युतीचे देखील संकेत दिले. विजयाची ही पहिली पायरी होती, एकत्र येऊन अनेक विजय प्राप्त करायचे असं सूचक विधान संजय राऊतांनी केलंय. दरम्यान यानंतर उदय सामंतांनी देखील पलटवार केला. अस्तित्व टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून प्रयत्न केला जात असल्याचा टोला सामंतांनी लगावला. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतरचा हा पहिला मोठा विजय असं आहे. म्हटलं जातं. ही विजयाची सुरुवात आहे, विजयाची पहिली पायरी. आता आम्हाला याच पद्धतीने अनेक विजय प्राप्त करायचे एकत्र येऊन. काही लोक 2 वर्षापूर्वी म्हणत होते की मनसे हा संपलेला पक्ष आहे, त्यांच्यावर आम्ही चर्चा करत नाही, मनसेची दखल आम्ही घेत नाही, मनसेवर टीका करत असताना मनसेला टाळी द्यायची आवश्यकता नाही, जे संपलेले आहेत त्यांना आम्ही टाळी देत नाही, हे तुमच्याच माध्यमातून आम्ही बघितलेलं आहे. आणि आता स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी मनसेची आवश्यकता काही लोकांना लागायला लागलेली आहे. परंतु एखाद्या मोर्चामध्ये किंवा एखाद्या विजयी जल्लोषामध्ये एकत्र येणं म्हणजे युती झाली असं होत नाही. राज्य सरकारनं हिंदी संदर्भातले शासन निर्णय रद्द केल्यानंतर ठाकरेंचा मोर्चा रद्द होणार अशी चर्चा होती. मात्र हिंदी विरोधातल्या मोर्चाचा आता विजय मेळाव्यात रूपांतर झालंय. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे 5 जुलैला एकत्र येत मुंबईत पुन्हा एकदा ताकद दाखवणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.